नमस्कार मित्रांनो 7वी पास वरती या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत एक शिपाई पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 887 जागेसाठी नवीन एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला S3 मध्ये 16,600 ते 52,400 दरम्यान एवढं तुम्हाला पे स्केल सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या तिन्ही खंडपीठासाठी या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत या ठिकाणी शिपाई हमाल व फराश या पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो निवड व प्रतियादी 2 वर्षासाठी या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सुद्धा मागवण्यात येत आहेत. त्यासाठी पदाचं नाव आहे शिपाई हमाल व फराज पोस्ट आहेत. स्थापना असणार आहेत मुंबई उच्च न्यायालयासाठी एकूण 570 जागा, दिव्यांगासाठी 23 जागा, निवड यादी 547, प्रतिशत यादी 137 असणार आहे. त्याचबरोबर नागपूर खंडपीठासाठी एकूण रिक्त जागा 115, दिव्यांगासाठी 5 जागा, निवड यादी 110, प्रतिशत यादी 28 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. औरंगाबाद खंडपीठासाठी 202 जागा निवड यादीसाठी असणार आहे. त्याचबरोबर अपंगासाठी 8 जागा, निवड यादी 194 जागा आणि प्रतिशत यादी 48 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी वय पे स्केल असणार आहे 26,600 ते 52,400 दरम्यान तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांची पात्रता असणार उपचं वय 18 ते 2.5 वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर कास्टमध्ये असल्यास 43 वर्षे तुम्ही या अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असल्यासाठी कोणतीही वयाची सवलत लागू नसणार, म्हणजे जेवढं वय असेल तेवढे या ठिकाणी चालू शकते. त्यासाठी पात्र उमेदवारांसाठी काही अटी शर्ती आहेत. त्यासाठी डोमासेल असणं आवश्यक राहणार आहे. चिते व चिचे चरित्र प्रमाणपत्र चांगली असावी. तो व ती करार करण्यास सक्षम असावा आणि त्याच्यावरती कुठला गुन्हा वगैरे याची नोंद नसावी. त्यासाठी म्हणजे ऑनलाईन शुल्क परिशिष्ट शुल्क असणार 1,000 रुपये फी या ठिकाणी SBI कलेक्टरद्वारे तुम्हाला युजर मॅन्युअलद्वारे पहिल्यांदा पेमेंट भरायचं आहे आणि पेमेंट भरल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्याच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर पाहिला तर बॉम्बे हायकोर्ट.nic.in हे वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांनी शक्यतो वेब ब्राउझरचा वापर सुद्धा करायचा आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्ट.nic.in या वेबसाईटवर 15/12/2025 ते 5 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना या ठिकाणी सिग्नेचर असणार आहे. त्याची साईज 3x2.5 सेंटीमीटर आणि फोटो आहे तो 3.5x4.4 40 KB JPG द्वारे तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर फोटो स्वाक्षरी दुसऱ्याची आढळल्यास तुम्ही या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना एकाच स्थापनेवर निवड करण्यात यावी, म्हणजे तुम्हाला जे मुंबई असेल, नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ या एकाच स्थापनेवर या ठिकाणी अर्ज सुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर नियुक्ती झाल्यानंतर 5 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही साठी बदली करता येणार नाही असे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना आय ॲग्री बटनावरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट करण्यात येणार आहे. उमेदवारांनी पूर्ण जाहिराती वाचन करूनच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर जी प्रिंटआउट आहे ते प्रिंटआउट पोस्टाने पाठवायची नाही. ती तुमच्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे. त्यासाठी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो निवड प्रक्रिया जर बघितली तर तुमची या ठिकाणी पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग लागणार आहेत. लक्षात घ्या, शॉर्ट लिस्टिंग लागणार आहेत. जे विद्यार्थ्यांचे शॉर्ट लिस्टिंग मध्ये नाव आलेले त्यांची पहिल्यांदा लेखी चाचणी होणार आहे. त्यासाठी किमान 15 गुण मिळवायचे आहेत. 30 गुणाची लेखी चाचणी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमची शारीरिक विशेष अर्हता असणार आहेत 10 गुण आणि मुलाखत असणार आहेत 10. अशी 3 टप्प्यामध्ये तुमच्या निवड प्रक्रिया तुमच्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेत अनुत्तर होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार नाही. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेबाबत गुणपत्र 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी व तत्सम डिप्लोमा डिग्री PG या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. शक्यतो हायर एज्युकेशन जे असतं ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत 10वी, 12वी तत्सम डिप्लोमा कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री केलेली आहे तुमच्या ठिकाणी असावी. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरची या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी 2
लागणार आहे. त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी जातीचा दाखला लागणार आहे, कास्ट असेल तर. विशेष अर्थामध्ये डोमासेल लागणार आहेत. एम्प्लॉय एक्सचेंज रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी कार्यालय नोंदणी असते त्याचं नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांसाठी काही महत्वाची सूचना आहेत. त्यासाठी उमेदवार मराठी वाचता लिहिता बोलता येणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडे असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो, जाहिरातीत अनुसरण आलेल्या अर्जाच्या संख्येनुसार तुमच्याकडे अल्पसूची शॉर्ट लिस्टिंग लावण्यात येणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग लावून पुन्हा तुमच्याकडे रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना काही महत्वाची सूचना आहेत. त्यामध्ये मित्रांनो, शिपाई हमाल व फराश या पदासाठी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. त्यासाठी शिपाई फराश हमाल या पदासाठी 7वी गुणपत्रक नमूद करणे अनिवार्य आहे. 7वी साठी जर तुमची उत्तीर्ण असेल, त्याच्याकडे 7वी गुणपत्रक नसेल तर पुढील उच्च अर्हता उदाहरणार्थ 8वी 9वी 10वी 12वी का असेल तरी तुम्हाला टाकायचे. 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून उमेदवारांना 7वीचे गुणपत्रक या ठिकाणी जे 100 पैकी 50 गुण म्हणजे 50% अशी नमूद करण्यात येणे. म्हणजे तुमच्याकडे जर 7वी गुणपत्रक नसेल तर तुम्ही मॅन्युअली तुमच्या चॉईस प्रमाणे तुमच्या जबाबदारी या ठिकाणी जे मार्क्स टाकायचे. शक्यतो हायर एज्युकेशन तुमच्याकडे मार्क टाकायचे आहे. ज्या उमेदवारांकडे 7वी गुणपत्रक व पुढील अर्हता नसेल, तिचा गुणपत्रक नसेल तर या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय की हायर एज्युकेशनद्वारे तुमच्या ठिकाणी फॉर्म प्रोसेस असणार. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी SBI कलेक्टरद्वारे तुम्ही युजर मॅन्युअलद्वारे तुम्ही फी भरायची आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना एकाच स्थापनेवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. उमेदवाराने स्वतःचा अर्ज स्पेलिंग सहित संपूर्ण अचूक पद्धतीने तुमच्याकडे अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर अर्जदार पत्र अर्ज संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल ID सुद्धा संपूर्ण लिहायचं आहे. त्याचबरोबर उमेदवाराने स्वतःच्या शैक्षणिक अर्हतेबाबत SSC HSC 7वी डिग्री डिप्लोमा या ठिकाणी योग्य आणि अचूक माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. यामध्ये त्याचं या ठिकाणी परत त्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चेकिंग सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर जे उमेदवार इयत्ता 10वी कमीपेक्षा असेल त्यांनी बिलो SSC असं सुद्धा या ठिकाणी रकान्यामध्ये नाव घ्यायचं आहे. ज्या उमेदवारांनी भाषा नॉलेज सिलेक्ट करावी त्यामध्ये मराठी हिंदी वाचता लिहिता यावी. त्याचबरोबर काही पदासाठी मित्रांनो जे स्किल असतं ते स्किल सुद्धा द्यायचं आहे. त्यामध्ये गार्डनिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कुकिंग असेल, ऑफिस वर्क असेल, ड्रायव्हिंग असेल, कॉम्प्युटर नॉलेज असेल किंवा इतर जे तुम्हाला काही स्पेशल ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी फोटो साईड 40 की 42 तुम्हाला फोटो अपलोड सुद्धा करायचा. आता लक्षात घ्या या ठिकाणी 1-2 चरित्र प्रमाणपत्र तुम्हाला लिहायचे. लक्षात घ्या, ज्या व्यक्ती या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र देणार आहेत त्यांचा शिक्का असणं आवश्यक राहणार आहे आणि त्याचबरोबर त्यांची सिग्नेचर आणि कोणता तरी पद त्यांच्याकडे असणं आवश्यक राहणार आहे. त्यासाठी यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पदाचं नाव, तालुका ठिकाण लिहायचं आहे, दिनांक ठिकाण टाका आणि जो प्रमाणपत्र देणार आहे त्याचे नाव, सही, दिनांक, पत्ता, व्यवसाय आणि भ्रमणध्वनी आणि स्टॅम्प असेल तर स्टॅम्प सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी शिपाई या पदाचा एक नवीन जाहिरातीचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोंद चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.